लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस वागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासूबाई. चला आई, तुम्ही जसं आबांना ओवाळत ना आता आम्हालाही ओवाळायचंय. तू ऋषी काय वेडेपणा आहे हा? आबा हो, हा वेडेपणा नाही, हा खरा शहाणपणा आहे. कसं आहे ना आबा, दगडातला देव शोधण्याच्या नादात माणसातल्या देवाकडे कोणाचंच लक्ष जात नाही. आणि यापुढे असं होऊ नये म्हणून ऋषी नंतर मीही तुम्हाला ओवाळणार आहे आणि त्यानंतर मी सुद्धा. अरे काय चाललंय तुमचं हे सगळं? अगं गायत्री, मी तुला काय सांगतोय, हे सगळं तुझंच डोकं आहे. काय झालं विनायक, त्यांची एवढी इच्छा आहे तर ओवाळू दे ना त्यांना. अगं माझ्या वाढदिवसाला हे एवढं सगळं काय करायची गरज होती का? हो आबा, असं काय म्हणताय? आजच्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष आमच्यासाठी खर्च केलं. आजपर्यंत तुम्ही फक्त आमच्या आयुष्याचा विचार केलेला आहे. हो आबा, आमच्याकडनं घरातल्या प्रत्येकाकडनंच खूप चुका होतात, तरी तुम्ही आम्हाला नेहमी सांभाळून घेता. आबा हो, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हे आम्ही कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच आबा, आम्ही तुमची मुलं आहोत याचा तुम्हाला जेवढा अभिमान आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्ही आमचे वडील आहात याचा आम्हाला अभिमान आहे. विनायक, खरं सांगू, आज मला खूप समाधान वाटतंय. आज माझ्यासाठी माझं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आता आम्ही पण नंबर ओवाळणार. अरे पण तुम्ही लहान आहात. तुम्ही सुद्धा आबांपेक्षा लहानच आहात ना. आणि वाढदिवसाच्या दिवशी नुसतं ओवाळायचं नसतं, गिफ्ट पण द्यायची असते. आम्हाला माहितीये तुमचा आज वाढदिवस आहे, म्हणून आम्ही येतानाच गिफ्ट आणलंय. हो? हे माझं ग्रीटिंग. आजोबा, आमचं गिफ्ट तर आम्ही दिलं, मग रिटर्न गिफ्ट? आबा, तरी मगापासून मला सारखं वाटत होतं की काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय, काय ते लक्षातच येईना. आत्ता आठवलं, माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मिळणार तुझं हे ग्रीटिंग आणि त्यानंतर अभिलाषाच्या हातचं छान जेवण. तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा झाल्यासारखा वाटतच नाही. थँक्यू कश्मीर. आबा, गावामध्ये ग्रीटिंग कार्डचं दुकानच नव्हतं. मग काय करायचं असा विचार केला. मग सुचलं, मी असा विचार केला की तुमच्यासाठी मी माझ्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवणार. मी कुणाचीही मदत नाही घेतली हा आबा. मी माझं स्वतःचं डोकं वापरून हे ग्रीटिंग कार्ड बनवलं. कसं वाटलं ग्रीटिंग कार्ड?
छान आहे. मम्मा उगाच खोटं बोलू नको. हे डिझाईन मी तुला फोनवरून सांगितलं होतं. हे अरे गौरव, ग्रीटिंग कार्ड कसं बनवलंय, ते छोटं आहे का मोठं आहे, स्वस्त आहे का महाग आहे, याच्यापेक्षा देणाऱ्याच्या भावना महत्वाच्या असतात. कळलं का? साहेब, तुम्ही बोलवलेली माणसं बाहेर आली आहेत. त्यांना सगळ्यांना चहा दे, आम्ही येतोच. ठीक आहे साहेब. कोण आले रे बाहेर? आबा, तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गावातल्या काही गरजूंना बोलवलंय. आजच्या दिवशी मुद्दाम तुमच्या हातून त्यांना काही भेटवस्तू किंवा काही दान द्यावं असं आम्ही ठरवलंय. माझा वाढदिवस, माझ्या वाढदिवशी हे ते सगळं शांती करायची ना, मला माहितीये. आबा, आई गेल्यानंतर तुमचा वाढदिवस अशा प्रकारे कधीच साजरा झाला नाही ना. हो आबा, तुमचा वाढदिवस आई कसा साजरा करायची हे मी आईंना सांगितलं आणि मग त्यांनीच ठरवलं की या वर्षी तुमचा वाढदिवस पूर्वीप्रमाणे साजरा करायचा. आणि म्हणून आईंच्या सांगण्याप्रमाणे आम्ही हा प्लॅन केला. त्यानंतर हा सगळा प्लॅन कसा केला हे तुमच्या लक्षात आलंच असेल आबा. विनायक, चला बाहेर, लोक वाट बघतात. अच्छा, म्हणजे ही वृक्षारोपणाची कल्पना तुझ्यापर्यंत पोहोचली तर? पण आबा, वाढदिवसाच्या दिवशी झाड लावणं किती छान संकल्पना आहे ना. अरे, पुढच्या पिढीची तरतूद म्हणून आपण काही पैसे साठवतो, पण ते पुढच्या पिढीला पुरतीलच याची शाश्वती नाही ना. पण पुढच्या पिढीसाठी आपण जे झाड लावतो त्याची सावली मात्र त्यांना नक्की मिळेल याची खात्री असते. अरे आबा, पण आबा ही आयडिया कोणाची, तुमची की आईची? अरे, मला लागलेल्या सगळ्या चांगल्या सवयी ह्या तुझ्या आईकडनंच आल्या. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा माझा पहिला वाढदिवस होता ना, तेव्हा तुझी आई आणि मी गेलो होतो फार्म हाऊस वरती आपलं. आणि त्यावेळेला तिनं माझ्याकडून एक झाड लावून घेतलं. मी पहिल्यांदा म्हटलं काय बायकांचं फॅड आहे, मी जरा नाखुशच होतो, मी आपलं तिच्या समाधानासाठी लावलं. मग तिच्या वाढदिवशी तिनं लावलं. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला तिनं माझ्याकडनं एक एक झाड लावून घेतलं. काही वर्षांनी तुझी आई गेली. मी खूप दुःखी झालो आणि असाच फार्म हाऊस वरती गेलो होतो, एका झाडाखाली विचार करत होतो आणि अचानक माझ्या लक्षात आलं, ज्या झाडाच्या सावलीत मी बसलो होतो ते झाड माझ्या शांतीनं लावलं होतं. म्हणजे त्या क्षणी माझ्यावर असलेली सावली ही शांतीची होती.
आबा जेवण कसं झालं होतं त्याविषयी तुम्ही काहीच बोलला नाहीत. नाही बरं झालं होतं तर मी एकटीने केलं होतं. आणि तेही चुलीवर. आणि अगदी मनापासून बनवलं होतं जेवण. हो ना. कसं आहे ना आबा खूप त्रास झाला मला. नाही चुलीवर स्वयंपाक करायचा होता ना. मग मी माझ्या मनाला विचारलं, मना आज आबांचा वाढदिवस आहे, असं करून चालेल का? मग माझ्या मनाने मला सांगितलं की अभिलाषा तुला असं हार मानून चालणार नाही. अगं दरवर्षी तू आबांसाठी स्वयंपाक करते तेही न चुकता. मग या वर्षी तुला करायला हवं नाही का? मग मी आणि माझं मन विचार करे. नाही हा अभिलाषा अगं खूप छान झाला होता स्वयंपाक. हो आबा मग ही गोष्ट आधी सांगायची नाही का? इतकी घाबरली होते मी तुम्हाला सांगू. अगं तू मला बोलायला देशील तर ना. चुलीवरच्या भाकऱ्या आणि वांग्याचं भरीत क्या बात आहे. वा वा. बरोबर. आता मी काय म्हणतो, आबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दान धर्म केलाय, म्हणजे आपलं सोशल वर्क करून झालंय. आपण वृक्षारोपण केलं म्हणजे सामाजिक वनीकरण सुद्धा पूर्ण झालंय. पण आता आपल्या करमणुकीसाठी काहीतरी म्हणजे एंटरटेनमेंट झाली पाहिजे. काय दादा तुला काय वाटतं? मी गाणं गाणार आहे. शाळेत असताना सुगम संगीत स्पर्धेत दखलपात्र उल्लेखनीय गायिका म्हणून मला पुरस्कार मिळाला होता. अभिलाषा, नाही मला माहितीये तू खूप छान गातेस ग. आणि म्हणूनच म्हणजे मला असं वाटतं की तुझं गाणं ना आपण कार्यक्रमाच्या एकदम शेवटी ठेवूया. हा वहिनी मला पण तसंच वाटतंय. मला पण मला तसं वाटत नाहीये. का? आबा माझी आई ना नेहमी म्हणते एखाद्या गोष्टीची चांगली सुरुवात होणं खूप महत्वाचं असतं. आणि मी तेच करणार आहे ना. आबा तुम्ही या सगळ्यांना सांगा ना. निदान मोठी सून म्हणून पहिलं गाण्याचं तरी मान मिळू दे मला. बरोबर आहे. हा बरोबर आहे तिचं. बरोबर आहे. अहो चालेल ना आबा. मी गाणं गाते. हा तू गा. तुम्हा सगळ्यांनाही नमस्कार करते. हा जरा वरचा सूर लागला. नाही जरा सूर वरचा लागला. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे. माझे डोळे आधीच मिटलेले आहेत. आबा मिटले चुकून डोळे हरवून. आबा जागा बघा मधली जागा बघा. ऐकतो मी. हरवून रात्र गेली. हात घेते म्हणजे नीट येईल ना. वयगोवळे उन्हाचे. आबा ऐकताय ना. पुढचं जाऊ दे आठवत नाहीये. केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे. क्या बात. वा. अभिलाषा वहिनी आम्हाला माफ करा. या घरात तुमच्या हातच्या जेवणाचं जेवढं कौतुक झालं तेवढं गाण्याचं खरंच कधी झालं नाही. आणि यासाठी हे घर कायम स्वतःला अपराधी मानेल. नक्कीच. तुम्हाला खरंच असं वाटतंय का? नाही जर तसं असेल ना तर रोज सकाळी मी भोपाळी घाट जाऊ का? नको नको
नको नको नको. अभिलाषा, तू गात असताना आमची अशीच अवस्था झाली होती. मला काय वाटतं दादा, आता आपण इथे कुणी एकट्याने गाण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून गायलं तर. ऋषी 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 ऋषी. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. राजसंगतीनं तुझ्या मी येणार, हाय संगतीनं माझ्या तू येशील काय, हो माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. हा, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, अग माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी. राखण करते मी रावजी, रावजी हात नका लावजी, पाहिल कुणी तरी, रावजी हात नका लावजी, पाहिल कुणी तरी. शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी, मंजुळा जीव तुझ्यावर खुळा ग झालाच नननी. रावजी हात नका लावजी, पाहिल कुणी तरी. वा 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 वा. वहिनी, आबा ह्यांच्यामुळे मी बाद झाले. अगं तूच देवाला नमस्कार करत होतीस तर मांडीवरच राहिली उषा, तर मी काय करू. पटकन द्यायची ना पुढे. हो पण असं ते मला गायचंय ना. हो. गाऊ मी. हो. लख लख चंदेरी तेजाची, लख लख चंदेरी तेजाची, नारी दुनिया सलामत कोटी. काय हो? जळारती काय हो? कोटी ज्योती या, कोटी ज्योती या या या, लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. वा वहिनी. अरे कुठे थांब. विघ्नेश. अग अग म्हशी तुम्हाला कुठं नेशी, कुठं नेशी. रीत झाली काही रीत झाली, रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली, चुकी झाली माझी चुकी झाली, चुकी झाली माझी चुकी झाली. रीत झाली काही रीत झाली, चुकी झाली माझी चुकी झाली. बजाओ. चिटिंग आहे. चिटिंग? लहान मुलगा कसा चिटिंग करेल. अरे पण बरोबर आहे त्याचं. म्हण मला कुठे गाणं म्हणता येतं. असं कसं. गाणं तर म्हणावंच लागेल. हो गाणं तर म्हणावंच लागेल. काय नियम आहे, रूल आहेत, रूल्स. म्हण ना, म्हण छानसं गाणं म्हण. ऐका छानसं गाणं म्हणतात. बघा बघा बाळा, आई गाणं म्हणणार. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. साडी कशी नेसू की गालावरी हसू, भीती वाटे मला की कुठे कुठे फसू. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. वाह वाह क्या बात है.
वा वा वा.